आषाढ एकादशी व्रतकथा. एकादशी पाप नष्ट करणारी व सिद्धी देणारी आहे. जो मनुष्य एकादशी महात्म्य वाचतो किंवा ऐकतो त्याला विश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळ मिळते. तो करोडो वर्षापर्यंत विष्णू लोकात वास्तव्य करून राहतो. तेथे सुद्धा त्याची पूजा सत्कार होतो. वैष्णव धर्माशिवाय दुसरा धर्म नाही आणि एकादशी व्रताप्रमाणे दुसरे व्रत नाही. एकादशी व्रताप्रमाणे तुळशी पूजेचेही महत्त्व आहे. एकादशी व्रताचे आचरण आणि तुळशीपूजन हे व्रताचा विधी आहे. तुळशीपूजनाने 10,000 जन्माचे पाप नष्ट होते. तुळशीचे दर्शन, स्पर्श, नमस्कार, स्तुती, रोपण करणे, रोज पाणी घालणे, तिचे महत्त्व गाणारे करोडो युगापर्यंत विष्णू लोकात राहतात. तुळशीचे रोप जसे जसे वाढत जाते तसतसे लावणाऱ्याच्या सुकृताचा विस्तार होत जातो. तुळशी आयुर्वेदाने संजीवनी वनस्पती मानली आहे. कोणत्याही व्याधीवर तुळशी रस गुणकारी आहे. रुचकर, थंड, भूक वाढवणारी तुळशी आपल्या भोवतीची हवा शुद्ध करते. थोड्या पाण्याने लवकर वाढते. तुळशीच्या लाकडापासून मणी करून त्याची माळ गळ्यात घातल्याने कर्णीबाधा, भूतबाधा होत नाही. शरीराचे स्वास्थ्य चांगले राहते. जगत कल्याणासाठी अवतरलेली ही तुळशी भगवंताला प्रिय आहे. तिचे भगवंताच्या मस्तकावर स्थान आहे. आषाढी एकादशी. धर्मराजा म्हणाला, हे श्रीकृष्ण, मला आषाढ एकादशी महात्म्य ऐकायची इच्छा आहे. हे मला सांगावे. कृष्ण म्हणाले, पूर्वी एकदा ब्रह्मदेव आणि नारद बोलत बसले. ब्रह्मदेवानी नारदाला याच एकादशी व्रताचे महात्म्य सांगितले. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, कृतयुगात पृथ्वीवर मागाता शुद्ध आचरणशील प्रजेच्या हितामध्ये आपले सुख मानून प्रजेचे पालन पोषण हे कर्तव्य करीत राज्य करीत होता. सत्वशील राजा, समाधानी प्रजा असा सुंदर विलक्षण मेळ राज्यात होता. राजा दानधर्म करून धार्मिक कृत्याला सतत उत्तेजन देत असे. असे असताना या सुखी समृद्ध राज्यात लागोपाठ 3 वर्ष अजिबात पाऊस पडला नाही. त्या राज्याने अतिउग्र रूप धारण केले. प्रजा अस्वस्थ झाली. प्यायला पाणी नाही. जनावरे पाणी चाऱ्याविना तरपडून मरू लागले. अन्न पाण्याची व्यवस्था राहिली नाही. त्यामुळे राज्यकारभारात शिथिलता येऊ लागली. स्वस्थानापासून ढळू लागली. प्रजा सैरभैर झाली. सुविचाराचा लोप झाला. दुर्बुद्धीचा उदय झाला. एकमेकाबद्दलचा विश्वास नाहीसा झाला. स्वार्थासाठी नीच कर्म सुरू झाली. धर्माचा अधर्मपात होऊ लागला. धर्म अधर्माचा विचार सुटल्यामुळे स्वकर्तव्यरूपी यज्ञ बंद झाले. त्यामुळे देवता असंतुष्ट झाली. प्रजेच्या दुःखाने राजा व्याकुळ झाला. प्रजेच्या तक्रारी ऐकून राजा म्हणाला, मी तुम्हाला या अवर्षणाच्या संकटातून निश्चिंत बाहेर काढीन. तुम्ही काळजी करू नका. राजाच्या शब्दावर प्रजेचा विश्वास होता. आपला सामर्थ्यवान राजा हे संकट दूर करेल. राजा घोड्यावर बसून अंगिरस ऋषीच्या आश्रमाकडे गेले. अंगिरस ऋषी काहीतरी उपाय देतील त्यांना विश्वास होता. त्यांना साष्टांग नमस्कार केला व राजा म्हणाले, ऋषीवर्य, माझ्या राज्यात 3 वर्ष सलग
पाऊस नाही. आपण त्रिकालयज्ञी आहात. आम्हाला याच्यावर उपाय सांगावा. अगिरसाने ध्यान लावून त्या संकटाचे कारण अंतर्ज्ञानाने ओळखले. ते म्हणाले, राजा, तुझ्या राज्यात वृषालीपुत्र नावाचा माणूस आपल्या शूद्र वर्णाला मान्य नसलेल्या तपश्चर्या करीत आहे. या तपश्चर्येचा भंग केल्यास पर्जन्यवृष्टी होईल. सत्वशील राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठा, प्रजाजनासाठी असा अन्याय करून त्यांना समाधानापासून वंचित करण्याचे पाप मी करणार नाही. त्याशिवाय दुसरा मार्ग सांगावा. तो करण्यात मला कितीही कष्ट पडू दे. माझे प्राण खर्ची पडले तरी चालेल, पण माझ्या प्रजेचे जीवन रक्षण झाले पाहिजे. आगिरस ऋषी म्हणाले, राजा, हे कृतयुग आहे आणि या युगात केवळ ब्राह्मणांनी तपश्चर्या करावी. इतर वर्णीयांना तो अधिकार नाही, म्हणून तुला सांगितले. असो, दुसरा उपाय ऐक. देवयानी एकादशी व्रत तू आणि तुझ्या प्रजेने यथाविधी केले तर पर्जन्यवृष्टी होईल. भरपूर धान्य पिकेल. राजाला ही कल्पना मान्य झाली. तो राजधानीत आला. राज्यसभेत आपल्या मंत्रीगणांना ही बातमी सांगितली. सर्वांनी ती मान्य केली. राज्यात सर्वत्र सेवकाकडून दौंडी देऊन प्रजाजनांना देवशयनी एकादशी व्रत करण्याची राजाज्ञा आहे म्हणून सांगितले. अवर्षणावर हा उपाय म्हणून प्रजेने काही दिवसात आलेल्या देवशयनी एकादशी व्रत शुद्धपूर्वक केले. याचा परिणाम होऊन पाहिजे तेवढी जलवृष्टी झाली. धान्याची मुबलकता आली. सर्वत्र आनंद झाला. तेव्हापासून राजा आणि प्रजा सर्वजण देवशयनी एकादशी व्रत करू लागले. त्यामुळे राज्यातील सर्व अरिष्टे दूर झाली. श्रीकृष्ण म्हणाले, ही एकादशी तसंच सर्व एकादशीमध्ये अत्यंत महत्त्वाची व सर्वमान्य असल्याने तिचे पालन सर्वत्र केले जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवयानी एकादशीला आणि कृष्ण पक्षातील कामिका एकादशीला सर्व एकादशी व्रतांमध्ये श्रेष्ठतम आहे. कारण या एकादशीला पंढरपूरला भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. भजन, कीर्तन, प्रवचन याची लयलूट असते. भक्तीच्या भावनेत पांडुरंग चिंब होऊन कृत्याकृत्य होतो. विठ्ठलाच्या कृपाप्राप्तीसाठी एकादशी व्रत प्रभावी समाधान आहे. कारण भगवान विठ्ठल हे विष्णूचे कलियुगातील अवतारी रूप आहे. या एकादशीला विष्णूला तुळस वाहण्याची प्रथा आहे. म्हणून भाविक पंढरपूरच्या भगवान विठ्ठलाला तुळशी हार वाहतात. श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराज, पूर्वी नारदांनी ब्रह्मदेवाला या एकादशीचे महात्म्य विचारले. ब्रह्मदेवानी नारदाला ते सांगितले. ते मी तुला सांगतो. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील या एकादशीला कामिका अथवा पवित्रा एकादशी असे म्हणतात. या दिवशी शंख, चक्र, गदा, पद्मधारी भगवान विष्णूच्या रूपात पूजा होते. या पूजेमुळे गंगा, काशी, नैमिषारण्य, पुष्कर, त्याचप्रमाणे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या पर्वकाळी कुरुक्षेत्रावर स्नान करण्यामुळे, समुद्र व वनासहित पृथ्वी दान देण्यामुळे
सिंह राशीच्या बृहस्पतीचा प्रवेश होतो. या पर्वकाळी गंगेमध्ये स्नान करून जे फल प्राप्त होते ते फल विष्णूच्या पूजनाने प्राप्त होते. विष्णू पूजनाने देवता, चंद्र, सूर्य या सर्वांची पूजा होते. नारदा भीषण पापाच्या चिखलात फसलेल्या किंवा संसाराच्या समुद्रात अखंड बुडालेल्या मनुष्य प्राण्याचा उद्धारासाठी कामिका एकादशी व्रत उपयुक्त आहे. याशिवाय पापाचा नाश करणारे अन्य व्रत नाही. भगवान म्हणतात, एकादशी व्रताच्या प्रभावाने जीवहानी योनीला जाऊ शकत नाही. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशी दल वाहणाऱ्याला यमलोक, यमदेवता याचे दर्शन होत नाही. तो सरळ स्वर्गात जातो. विष्णू भगवान मोती, रत्न, मणी, सुवर्ण यांचा समर्पणाने प्रसन्न होत नाही, जेवढे तुळशी दल समर्पणाने होतात. तुळशी दल अर्पण करण्याने जे फल प्राप्त होते तेवढे फल 4 भार सोने व चांदी दान करण्यामुळे होत नाही. तुळशीची पूजा. तुळशीला रोज पाणी घालणे. सकाळी संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावणे व तुळशीला नमस्कार करण्यामुळे मनुष्याच्या सर्व यातना, तुळशीच्या दर्शनाने सर्व पापे, तुळशीच्या स्पर्शाने मनुष्य पवित्र होऊन जातो, अंती मुक्त होतो. कामिका एकादशीच्या सायंकाळी दीप प्रज्वलित करून दीपदान देण्यामुळे त्याचे पितर स्वर्गात अमृतपान करतात. पापाचा नाश करणारी ही कामिका एकादशी प्रत्येक मनुष्याने अवश्य हे व्रत केले पाहिजे. या व्रताच्या आचरणामुळे सर्व कामना इच्छापूर्ती होते. या एकादशीचे महात्म्य श्रवण केले अथवा त्याचे वाचन केले तर सर्व पाप नष्ट होऊन मनुष्य विष्णू लोकात जातो आणि तेथे श्रीहरीच्या चरणाजवळ ब्रह्मनंदनात लीन होऊन सुख भोगत राहतो. श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, आत्ता तुला कामिका एकादशीचे महात्म्य सांगणारी एक कथा सांगतो. फार प्राचीन काळी अयोध्यामध्ये सूर्यवंशातील अंबरीषी नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो प्रजादक्ष, सत्वशील, साधू संतांचा, विद्वानांचा सन्मान करणारा म्हणून सुविख्यात होता. तो पराक्रमी असल्याने पृथ्वीवर सर्व लहान मोठे राज्य त्यांचे मंडलिक होते. त्याचे सर्व पृथ्वीवर प्रभुसत्ता होती. तो नीतिमान, धार्मिक, न्यायी व विष्णुभक्त असल्याने राजेही त्याला अभिमानाने सार्वभौम मानित. अशा प्रकारे त्याचा गौरवगाथा सर्वत्र दुमदुमला होता. एकदा नारद मुनी त्याच्या राजनिवासात आले. राजाने तत्पर सिंहासनावरून उठून त्याचे आनंदाने, प्रसन्न मुखाने स्वागत केले. त्यांची यथाविधी पूजा करून हात जोडून प्रार्थना केली. साष्टांग नमस्कार घातला व म्हणाला, मुनिवर्य, आपल्यासारख्या साधू पुरुषाच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात. आपल्या दर्शनाने आज मी कृत्याकृत झालो. या जगात संतांपेक्षा अन्य कोणी श्रेष्ठ नाही. अंबरीषचे बोलणे ऐकून नारद म्हणाले, हे राजा, तू खरोखर धन्य आहेस. साधू संतांविषयी तुझी आदरयुक्त भावना पाहून मी संतुष्ट झालो. जेथे संतांविषयी आदर आहे तेथे भक्ती, ज्ञान, आनंद, संत व जगनायक आपोआप चालून येतात आणि देव त्यांच्या जवळ येतो. त्यांचे अकल्याण कधी होत नाही
अशा प्रकारे संवाद करून नारद तेथून निघाले. नारद स्वस्थानाकडे जात असताना मार्गावर त्यांना दुर्वास ऋषी भेटले. दुर्वास थोर तपस्वी परंतु शीघ्रकोपी गर्विष्ठ होते. त्यांना पाहून नारदांनी नमस्कार केला, पण दुर्वासाने प्रतिनमस्कार केला नाही. नारदाने नम्रपणे त्यांना कुशल विचारले, परंतु नारदाच्या प्रश्नाला सरळ उत्तर न देता दुर्लक्ष करून चढ्या स्वरात "आपण कोठे गेला होता?" असा प्रश्न केला. तो प्रश्न ऐकून नारद म्हणाले, "मी विष्णुभक्त अंबरीश राजाच्या दर्शनाला गेलो होतो. महान विष्णुभक्त असल्याने राजा जगात श्रेष्ठ ठरला आहे. विष्णुभक्तीचा महिमा अगाध आहे. शिवाय राजा प्रत्येक एकादशी व्रत नियमितपणे श्रेष्ठतेने पाळतो." नारदाचे बोलणे ऐकून दुर्वासाच्या कपाळावर नापसंतीच्या आठ्या दिसू लागल्या. कारण दुर्वासा शिवभक्त असल्याने ते विष्णुभक्तीचा द्वेष करत. त्यांची अशी प्रतिक्रिया पाहून नारदांनी विचार केला, दुर्वास विष्णुभक्तीचा द्वेष करतात ना, त्यांना त्याच विष्णुभक्तीला शरण जाणे भाग पडेल अशी युक्ती केली पाहिजे. म्हणून अंबरीशाची स्तुती, विष्णुभक्ताचे महात्म्य वर्णन करून आपला हेतू साध्य करून नारद तेथून निघाले. नारदाच्या बोलण्याने अस्वस्थ झालेला दुर्वास ऋषी अंबरीशाची फजिती करून नारदाची खिल्ली उडवायची असे ठरवले. इकडे विष्णुभक्त अंबरीश राजा आदल्या दिवशी कामिका एकादशी करून दुसऱ्या दिवशी साधन द्वादशीचे पारणे सोडण्याच्या तयारीत होता. तोच आपल्या शिष्यासह दुर्वास ऋषी राजाकडे आले. राजाने त्यांचे शिष्याचे स्वागत केले. नमस्कार करून कुशाली विचारली. राजानं त्यांची यथाविधी पूजा करून द्वादशीचे पारणे आपल्या राजवनात करून पंक्तीचा लाभ घेण्याची विनंती केली. दुर्वासाने ती मान्य केली व ते गंगा स्नानाला निघून गेले. ऋषी गंगा स्नानाला जात असताना विनम्रपणे राजा म्हणाला, "ऋषीवर्य, आज द्वादशी थोडे वेळच आहे. नंतर त्रयोदशी सुरू होते. तेव्हा लवकर या." दुर्वासाने त्यांच्याकडे रागाने पाहिले. पण राजाचा व्रतभंग करायचा हे त्यांनी ठरवले म्हणून ते बराच वेळ गंगेवर स्नानसंध्या करीत बसले. बराच वेळ झाला, दुर्वा ऋषीचा पत्ता नाही. द्वादशी संपून त्रयोदशी लागण्याची वेळ आली. राजाला पेच पडला की ऋषींना भोजनाचे निमंत्रण दिले आणि त्यांच्या आधी भोजन करून पारणं केलं तर ते आधीच कोपिष्ट असलेले ऋषी शाप देतील. पारणं न सोडावे तर व्रतभंग होतो अशी अडचण निर्माण झाली. म्हणून राजाच्या तोंडावर चिंता दिसू लागली. ते पाहून राजाच्या पुरोहितांनी शास्त्राचा आधार घेऊन सल्ला दिला की महाराज, भगवान विष्णूला नैवेद्य समर्प करून तीर्थ आणि तुळशीदल भक्षण केले तर द्वादशीला भोजन केल्याचे फळ मिळते. त्यामध्ये भोजनाकरिता ऋषीची वाट पाहणे व पारणे सोडणे हे दोन्ही उद्देश सफल होतात. राजपुरोहिताच्या सल्ल्याने राजाने भगवान विष्णूला नैवेद्य समर्पण केला. तीर्थ तुळशीदल भक्षण केले. त्यामुळे राजाच्या व्रतभंगाची चिंता दूर झाली. त्यांचा चेहरा समाधानी दिसू लागला. एकादशी न मोडता आपले व्रताचरण पार पडले म्हणून राजा काळजीमुक्त होऊन ऋषीची वाट पाहत बसला. त्रयोदशी लागल्यावरच
दुर्वास स्नान-संध्या उरकून आले. त्यांना राजाचे मुख प्रसन्न समाधानी दिसले. ते पाहून दुर्वा ऋषी संतापले. म्हणाले, राजा, ज्या अर्थी तू प्रसन्न समाधानी मुखाने निवांत बसलास त्या अर्थी तुझे भोजन झाले असावे. आम्हाला भोजनाचे निमंत्रण देऊन आम्ही येण्यापूर्वी भोजन करतोस, हेच का तुझे आदरातिथ्य आणि हीच का तुझी धर्मनिष्ठा? राजा त्यांना विनम्र होऊन शांतपणे ऐका म्हणून विनंती करत होता. पण रागाने संयम हरवलेल्या दुर्वास राजाने केवळ तीर्थ आणि तुळशीदल भक्षण करून यावर विश्वास ठेविनात यांना ते खोटे वाटले. त्यांनी कडक शब्दात राजाला शाप दिला. राजा, तू 10 वेळा गर्भवासाचे दुःख भोगशील. आणि रागाने आपल्या जटेतील एक केस आपटून त्यावर मंत्र म्हणून राजाच्या दिशेने फेकला. त्या क्षणी त्या जटेतील केसाची एक अक्राळ विक्राळ भेसूर अशी कृत्या निर्माण झाली. तोंड पसरून राजाकडे धावू लागली. हा प्रकार एवढा अकस्मात झाला की कोणाला काही कळेना. तेवढ्यात राजाने विष्णूचा धावा केला. त्या क्षणी विष्णूचे सुदर्शन चक्र प्रकट झाले. त्याचे अनुपम तेज, विलक्षण गती पाहून सर्व अवाक झाले. त्या सुदर्शन चक्राने एका निमिषार्धात दुर्वासांनी निर्माण केलेली कृत्या नष्ट केली व दुर्वासाकडे येऊ लागले. ते पाहून दुर्वास जीवाच्या आकांतेने प्राण वाचवण्यासाठी पळू लागले. दुर्वास ऋषी भूतलावरील सर्व राजाकडे आश्रयासाठी गेले, परंतु सर्वांनी नकार दिला. मग ते पाताळात शेष याकडे गेले. पण शेषाने, विष्णू भगवंताचा मी सेवक आहे, मला तुम्हाला आश्रय देता येणार नाही म्हणून त्यांना घालवले. त्यानंतर ते इंद्रलोक, ब्रह्मलोक, स्वर्गलोक वगैरे ठिकाणी सुदर्शन चक्राच्या भीतीने आश्रय मागत फिरले. सर्वांनी आश्रय देण्यास असमर्थता प्रकट केली. शेवटी दुर्वास ऋषी कैलासावर गेले. स्वतः शिवभक्त असल्याने भगवान शंकर आपले रक्षण करतील याची त्यांना खात्री होती. दुर्वास कैलासावर आले. मागे सुदर्शन चक्र पाहून त्यांनी दुर्वासाचा तिरस्कार केला. ते म्हणाले, दुर्वास, शिव आणि विष्णू एकच आहे. जो विष्णूचा द्वेष करून माझी पूजा करतो त्याला मी भक्त मानत नाही, किंवा माझा द्वेष करून विष्णूला भजतो त्याला विष्णू कृपाप्रसाद देत नाही. म्हणून तुला माझ्याकडे आश्रय मिळणार नाही. अशा रीतीने हताश होऊन सुदर्शन चक्राच्या भीतीने दुर्वास ऋषी धावून थकून गेले. तेवढ्यात नारदाची गाठ पडली. नारद पाहून दुर्वासाला धीर आला. त्यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांचे पाय धरून आपल्या कृतकर्माची क्षमा मागितली आणि सुदर्शन चक्रापासून रक्षण करण्याची विनंती केली. नारद म्हणाले, ऋषीवर्य, आश्रयासाठी सर्वत्र भटकण्यापेक्षा सुदर्शन चक्र ज्याचे आहे त्या श्री विष्णूकडे आश्रयासाठी का जात नाही? दुर्वास ऋषी नाइलाजाने श्री विष्णूकडे गेले. तुमच्या सुदर्शन चक्रापासून माझे रक्षण करा, अशी श्री विष्णूच्या पायावर पडून विनंती केली. श्री विष्णू म्हणाले, मी सुदर्शन चक्र माझ्या भक्त राजा अंबरीष यांच्या रक्षणासाठी आज्ञा देऊन सोडले आहे. त्यामुळे ते सुदर्शन चक्र अंबरीष राजाच्या आज्ञेत आहे. त्यांनी आज्ञा दिली तर ते तुम्हाला मुक्त करतील. तुम्ही त्या राजाकडे जा. तो अद्याप उपाशी पोटी तुमची वाट पाहत आहे.
जाऊन शिष्यासह भोजन करा. सर्व हरण झालेला दुर्वा ऋषी अंबीर राजाकडे नाईलाजाने गेला. त्याला सुदर्शन चक्रापासून सोडवण्याची विनंती केली. अंबरीश राजाने श्री विष्णूला प्रार्थना केली. सुदर्शन चक्रापासून दुर्वासची मुक्ती करण्याचे आवाहन केले. श्री विष्णू स्वतः प्रकट झाले. ऋषीवर्य, आता सुदर्शन चक्र मागे येईल. पण राजा निरपराध होता. तुम्ही निष्कारण त्याला शाप दिला. माझ्या प्रिय भक्तांना 10 गर्भवासाचा शाप दिला. तो मी माझ्याकडे घेईन. मी त्यासाठी 10 अवतार घेईन. श्री विष्णू अंबरीशीला अभय देऊन अंतर्धान पावले. अंबरीशाने सर्वांसह भोजन करून कामिका एकादशीचे पारणे केले. सर्वजणांना दक्षिणा तांबूल दिले. संतुष्ट होऊन विश्वामित्रांनी व इतरांनी राजाला आशीर्वाद दिले. विष्णूंनी राजाच्या कामिका एकादशी व्रताच्या पुण्याईवर प्रार्थना मान्य करून दुर्वासाचे रक्षण केले. श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, जे कोणी हे कामिका एकादशी व्रत करील व महात्मा ऐकेल ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. आषाढ कृष्ण पक्षातील या कामिका एकादशीचे फार महत्त्व आहे. रामकृष्ण हरी माऊली. ही एकादशीची कथा महात्म्य पूर्ण ऐका.